मराठीसाठी आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो. आता मुख्यमंत्री त्यांचं क्रेडिट घेत आहेत. दोन बंधूंना मी एकत्र आणले. म्हणजे हे आत्ताच्या काळात एक ती विंदा करंदीकरांची कविता आहे, त्यातल्या दोन ओळी आहेत. लढवून बांधवाना संहार साधणारा गीता खुशाल सांगे, इलाज काय त्याला. म्हणजे आधी भांडवायचं, भांडणं लावायची आणि मग आम्हीच सगळं केलं. भावाभावात भांडणं लावायची, संवाद घडवायचा आणि मग गीता सांगायची. उपयोग काय त्याचा, इलाज तरी काय त्याला. बरं, जसं आम्हाला दोघांना भावानं एकत्र आणलं तसं आता तुम्ही तिकडे पण काही एकत्रीकरण करतात का? ज्या सध्या काही बातम्या चालू आहेत, विलीन होणार, विलीन होणार, विलीन होणार, लोक वाट बघतायत. तर तसं काही विलिनीकरण करतात का? नाही तर कशाला उगाच फुकटच्या गोष्टी करतायत, कशाला नसत्या गोष्टीचं श्रेय घेताय. मला एका गोष्टीचं समाधान आहे, म्हटलं तर अभिमान सुद्धा आहे, अभिमान नक्कीच आहे की मी मुख्यमंत्री असताना राज्यात मराठी भाषा सक्तीची केली. पण त्याचबरोबर एका गोष्टीचं वैषम्य पण आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची करण्याचा निर्णय घ्यावा लागतो, याचं मला एक खेद सुद्धा आहे की सक्ती कशाला पाहिजे. महाराष्ट्र म्हटलं तर मराठीच असली पाहिजे.